नमस्कार, सुवर्णाज किचनमध्ये मी सुवर्णा तुमच्या सगळ्यांचे स्वागत करत आहे. तर आपण आजची रेसिपी पाहणार आहोत मिसळ. त्यासाठी आपण 2 कांदे चिरून घेतलेले आहेत. 2 कांदे चिरून घेतलेले आहेत. 2 टोमॅटो चिरून घेतलेले आहेत. आपण हे मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत. मिसळ बनवण्यासाठी आपण 2 चमचे तेल टाकलेले आहे कढईमध्ये. थोडी मोहरी टाकलेली आहे. मोहरी तडतडली जिरे टाकलेले आहेत. आपण कांदा मिक्सरमध्ये वाटून घेतो. लाल होऊस तोपर्यंत परतून घ्यायचा आहे. कांदा असा लाल परतून झाल्यानंतर त्यात आलं, लसूण, खोबरं, कोथिंबीर त्याचं वाटण टाकलेलं आहे. आता हे पण परतून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत. हे 2 मिनटं चांगलं परतून घ्यायचं. त्यानंतर आपण त्यात अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा काळा तिखट, अर्धा चमचा गरम मसाला, हळद आणि धना पावडर अर्धा चमचा हे सगळं टाकणार आहोत. असा मसाला चांगला परतून घेतल्यानंतर त्यातनं तेल सुटायला लागले. आता आपण हे सगळे पावडर मसाले टाकून घेणार आहोत. टोमॅटोची प्युरी बनवून घेतलेली ती टोमॅटो प्युरी आपण टाकून घेणार आहे. हे पण परतून घ्यायचं आहे. हे पण 5 मिनटं परतून घ्यायचं. आता याला तेल सुटल्यानंतर आपण याच्यात कढीपत्ता टाकून घेणार आहोत. अशा प्रकारे हे परतून झाल्यानंतर मटकी धुवून घेतलेली ती मटकी टाकून घेतली त्याच्यामध्ये. चवीप्रमाणे मीठ टाकलं. 1 चमचा मीठ टाकलं होतं. आपल्याला हवं तेवढं पाणी टाकून घ्यायचं. 1 ग्लासभर पाणी टाकलं त्यामध्ये. आता हे चांगलं हलवून मंद आचेवर शिजवून घ्यायचं. वरतून थोडीशी कोथिंबीर टाकायची. अशा प्रकारे आपली मिसळ तयार झालेली आहे. आता हे आपण प्लेटमध्ये काढून घ्यायची. आता यात आपण लिंबू पिळून घेणार आहोत. हलवून घेणार आहोत. फरसाण टाकून घेणार आहोत. कोथिंबीर टाकून घेणार आहोत. कांदा टाकून घेणार आहोत.
वरतून आपण तर्री टाकून घेणार आहोत. आता याची टेस्ट सांगणार आहे. छान लागतंय. तुम्ही पण ही रेसिपी घरी ट्राय करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते. व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.